वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बघणार सहगर्भास्मार पूर्वस्थिती म्हणजे प्रीएक्लाम्प्सिया। प्रीएक्लाम्प्सिया हा एनएम सेकंड इयरचा क्वेश्चन आहे किंवा जेएनएम थर्ड इयरला पण आहे। प्रीएक्लाम्प्सिया एनएम आणि जेएनएम दोन्हींना पण आहे। तसेच हा 15 मार्क्ससाठी किंवा येऊ शकतो 15 किंवा 5 मार्क्ससाठी किंवा येऊ शकतो। जर 5 मार्क्ससाठी जर हा क्वेश्चन आला प्रीएक्लाम्प्सियाचा, याचे कारणे विचारले जाऊ शकतात। 5 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी प्रकार विचारले जाऊ शकतात। आणि 15 मार्क्ससाठी जर आला तर इंट्रोडक्शन, डेफिनेशन, कारणे, प्रकार, तसेच त्याची ट्रीटमेंट, चिन्ह, लक्षणे व सर्व 15 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकते। हा क्वेश्चन पेपरला खूप वेळा येऊन गेलेला आहे, म्हणून आपण हा क्वेश्चन घेत आहे। जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत आपण फक्त तेच क्वेश्चन घेतो। तर बघूया हे प्रीएक्लाम्प्सिया म्हणजेच काय। इंट्रोडक्शन। बाह्यगरोदर गर्भाशयात वाढणारा प्लॅसेंटावर गर्भ यामुळे काही स्त्रियांचा रक्तदाब स्वाभाविकपेक्षा जास्त वाढतो, त्यांचा अंगावर सूज असते, लघवीतून अल्कोहोल जातो। या अवस्थेला प्रेग्नन्सी इंड्यूस्ड हायपरटेन्शन असे म्हणतात। डेफिनेशन। हा त्रास काही गरोदर स्त्रियांनाच होतो। यामध्ये रक्तदाब वाढतो, अंगावर सूज येते, लघवीतून ॲल्युमिनियम जाते। यापैकी 2 लठ्ठ गरोदर स्त्रीमध्ये आढळल्यास या अवस्थेला प्रीएक्लाम्प्सिया असे म्हणतात। दुसरे डेफिनेशन आहे उच्च रक्तदाबाचा प्रारंभाद्वारे आणि अनेकदा लघवीमध्ये प्रथिनेद्वारे जातात। आता लघवीतून प्रथिने जातात तेव्हा प्रीएक्लाम्प्सिया उद्भवतो। गर्भधारणेच्या 20 आठवड्यानंतर ही स्थिती सुरू होते। आता प्रीएक्लाम्प्सियाची स्थिती केव्हा सुरू होते तर गर्भधारणेच्या 20 आठवड्यानंतर ही स्थिती सुरू होते। त्याची कारणे बघू। प्रीएक्लाम्प्सियाची कारणे। तर प्लॅसेंटाकडे कमी झालेला रक्तप्रवाह। याचं पहिलं कारण काय तर प्लॅसेंटाकडे कमी झालेला रक्तप्रवाह प्रीएक्लाम्प्सिया होण्याचा प्राथमिक कारण आहे। तर प्लॅसेंटा गर्भाशयाच्या अस्तरात योग्यरित्या बसलेला नसतो। आता प्लॅसेंटा काय तर तो युटरसमध्ये योग्य स्थितीत बसलेला नसतो। त्या गर्भाशयातील रक्तवाहिन्यांचे विस्तार पुरेसा झालेला नसतो। रक्तवाहिन्याचा विस्तार पुरेसा झालेला नसतो तेव्हा असे होते। त्यावेळेस म्हणजे रक्तप्रवाह हा व्यवस्थित होत नाही, तर रक्तवाहिन्यांच्या भिंतिका खराब होतात। यामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंतिका खराब होतात आणि त्यामुळे शरीरावर सूज येते। प्लॅसेंटाला रक्तपुरवठा व्यवस्थित झाल्यानेच रक्तवाहिन्यांची भिंतिका ही खराब होतात आणि शरीरावर सूज येते आणि लघवीतून प्रथिनांची पातळी वाढते। रक्तवाहिन्या आकुंचन पावतात। रक्तवाहिन्यांचे आकुंचन होते त्यामुळे उच्च रक्तदाब होतो। प्रीएक्लाम्प्सिया इतर कारणाने सुद्धा होऊ शकतो। आता इतर कारणे कोणते तर उदाहरणार्थ स्वयंप्रतिकार, विकार, अनुवांशिकता घटक, आहार आणि रक्तवाहिन्यांच्या संबंधी इतर समस्या आणि रोगप्रतिकारशक्ती। इतर कारणे काय तर योग्य आहार न घेतल्यास, रक्तवाहिन्यासंबंधी इतर समस्या असल्यास, रोगप्रतिकारशक्ती। प्रीएक्लाम्प्सियाचे इथपर्यंत बघितलं आपण कारणे। तसेच तर इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलं बाह्यगरोदर म्हणजे ज्यावेळेस स्त्री गरोदर असतात त्यावेळेस कोणत्या स्त्रीमध्ये रक्तदाब हा स्वाभाविकतेपेक्षा जास्त किंवा जास्त दिसून येत नाही, तसेच वाढतो, अंगावर सूज येते, लघवीतून प्रथिने जातात। या अवस्थेला प्रेग्नन्सी इंड्यूस्ड हायपरटेन्शन असे म्हणतात, असं इंट्रोडक्शनमध्ये म्हटले जाते। आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू याच्यावरचे प्रीएक्लाम्प्सियाचे चिन्ह आणि लक्षणे काय ते, आणि प्रीएक्लाम्प्सियाचा होण्याचा धोका कोणाकोणाला। आता प्रीएक्लाम्प्सिया हा कोणत्या महिलांना होतो आणि नेक्स्ट याचे निदान आणि याचे तपासण्या। तसेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज लाईक करायला विसरू नका। तसेच थँक्यू।